नमस्कार. आज आपण गणपती बाप्पासाठी सुंदर सुबक असे सूर्यफूल मोदक बनवणार आहोत. तुम्ही इथे बघू शकतात, अत्यंत आकर्षक दिसणारे हे मोदक जेवढे दिसायला छान दिसतात तेवढे टेस्टला देखील भन्नाट लागतात. हे मोदक अगदी 10 ते 15 दिवस छान असे कुरकुरीत टिकून राहतात व बनवण्यासाठी देखील अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे. तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण मोदक बनवण्यासाठी एक ओला नारळ छान असा उभा चिरून घेतला आहे. आता हे उभे चिरलेले काप आपल्याला मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घ्यायचे आहे. आता तुम्ही इथे खोबरं हे किसून देखील वापरू शकतात. त्यानंतर एक पॅन आपण गरम करून घेतला आहे. त्यात आपल्याला 1 चमचा खसखस छान अशी तुपावर परतून घ्यायची आहे. खसखस तुपावर परतवली की त्याचा खमंगपणा वाढतो व मोदकात त्याची टेस्ट अगदी छान लागते. आता यावर आपल्याला इथे बारीक करून घेतलेलं खोबरं घालायचं आहे. खोबरं मी एका वाटीने मोजून घेतलं आहे. ही 1 वाटी पूर्ण खोबरं आहे. आता खोबरं आपल्याला मिनिटभर छान असं तुपावर परतून घ्यायचं आहे. खोबरं हे छान असं परतून घेतलं की यावर आपल्याला अर्धी वाटी गूळ घालायचा आहे. आता गूळ तुम्ही किसून किंवा छान असा विळीने बारीक चिरून घालू शकतात. इथे मी गुळाची पावडर वापरली आहे. गुळाची पावडर ही अगदी काही मिनिटातच छान अशी मेल्ट होते. अगदी मिनिटभर आपल्याला हे सारण परतून घ्यायचं आहे. आता गूळ व खोबरं आपल्याला एकत्र छान असं परतून घेत असतानाच यात ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यात कमी जास्त करू शकतात. आता मिनिटभर आपल्याला छान हे सारण या पद्धतीने परतून घ्यायचं आहे. गॅस हा अगदी सारण परतवताना कमी ठेवायचा आहे, म्हणजे सारण हे खाली पॅनला लागणार नाही किंवा करपणार नाही. अगदी काही मिनिटातच हे आपलं सारण तयार झालं आहे. लगेचच गॅस बंद करायचा आहे व शेवटी आपल्याला यात पाव चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे व पुन्हा एकदा सारण आपण छान असं एकत्र करून घेणार आहोत व सारण थंड करण्यास ठेवणार आहोत. त्यानंतर आपण आता पुढील तयारी करून घेऊयात. त्यानंतर आता पारीसाठी लागणारं आपण आवरण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे 1 वाटी मैदा घेतला आहे. मैद्यात अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे व या ठिकाणी अगदी मोठे 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. या ठिकाणी तेल आपल्याला घालताना अगदी धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घालायचं आहे. यामुळे 10 ते 15 दिवस छान अशी मोदकांची पारी छान कुरकुरीत टिकून राहते. मोहन घालण्यासाठी तुम्ही तेलाऐवजी साजूक तूप देखील कडकडीत गरम करून वापरू शकतात. आता सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे तेल मैद्यात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व थंड झाल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एखादा मुटका तयार झाला की समजावं आपलं मिश्रण परफेक्ट आहे. त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना अगदी थोडं पाणी लागतं, कारण आपण या ठिकाणी मोहन भरपूर प्रमाणात वापरलं आहे. अशा पद्धतीने अगदी मऊसूत आपलं हे पीठ तयार झालं आहे. पीठ आता आपण 10 ते 15 मिनिट छान असं झाकून ठेवणार आहोत. आता एक पेस्ट आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे. त्यासाठी 2 चमचे मैद्यात आपण 2 ते 3 चमचे दूध घालून घेतलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा देखील वापर करू शकतात. या ठिकाणी या पेस्टचा वापर आपण पुढे करणार आहोत. ते कशासाठी ते आपण पुढे बघूयात. आता आपली ही मैद्याची पेस्ट तयार झाली आहे. आता यानंतर आपल्याला या ठिकाणी सारण देखील थंड झालं आहे व एकसारखे याचे मी साधारण 21 गोळे तयार करून घेतले आहे. आता आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे. आपण पोळी करण्यासाठी ज्या पद्धतीने उंडा करतो त्या पद्धतीने उंडा करून घ्यायचा आहे. थोडासा त्याला तेलाचा हात लावायचा आहे व दोन्ही बाजूने तेल लावलं की छान अशी पातळ याची पोळी लाटून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचे आहे, पोळी लाटताना आपल्याला अगदी पातळ याची पोळी लाटायची आहे, कारण आपण ज्यावेळी हे सूर्यफूल बनवणार आहोत त्यावेळी भरपूर लेअर त्याचे तयार होतात. त्यामुळे तळण्यासाठी पातळ पोळी ही अगदी सोपी जाते. आता तयार झालेल्या पोळीचा आपल्याला अशा पद्धतीने चौकोन कट करून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकतात. अशा पद्धतीने एक चौकोन आपल्याला तयार करायचा आहे व बाजूच्या कडा काढून घ्यायच्या आहेत. आता चौकोनाचे देखील आपल्याला 4 सारखे भाग करून घ्यायचे आहेत. मधोमध काप देत आपण चौकोनाचे 4 चौकोन तयार करून घेतले आहे. त्यापैकी आता एक चौकोन आपल्याला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा चौकोन सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मधोमध आपल्याला सारण ठेवायचं आहे. अगदी मधोमध सारण ठेवायचं आहे व सारणाच्या मधोमध अशा पद्धतीने आपल्याला 4 काप देऊन घ्यायचे आहेत. म्हणजे एका छोट्या चौकोनाचे 4 भाग होतील. सारणाचा भाग सोडून आपल्याला हे काप द्यायचे आहेत.
त्यानंतर तयार केलेली मैद्याची पेस्ट व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चारही टोकांना लावून घ्यायची आहे व त्यानंतर पेस्ट लावलेलं टोक हे आपल्याला सारणावर ठेवायचं आहे व व्हिडिओत बघू शकतात दोन साईडचे जे टोकं असतात ते आपल्याला एकत्र जोडून घ्यायचे आहेत। त्याआधी या टोकांना देखील पेस्ट लावून घ्यायची आहे व अशा पद्धतीने दोन टोके जोडत आपल्याला याला कळीचा आकार द्यायचा आहे। त्याच पद्धतीने दुसरं टोक देखील आधीच्या पाकळीवर आपल्याला चिकटवायचं आहे व पुन्हा राहिलेले दोन टोकं आपल्याला मैद्याची पेस्ट लावून छान असे चिकटून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकतात किती सुबक अशा या पाकळ्या तयार होतात। बघू शकतात अगदी सोपी ही पद्धत आहे। दिसायला फक्त थोडं अवघड वाटतं परंतु पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला अगदी सोपी ही प्रोसेस वाटेल। आता याच पद्धतीने आपण तिसरी व चौथी देखील पाकळी तयार करून घेत आहोत। अगदी एकावर एक आपल्याला एक एक भाग चिकटवत जायचा आहे व राहिलेली दोन टोके एकत्र मिळवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता 4 पाकळ्या आपल्या फुलाच्या तयार झाल्या आहेत। अत्यंत सुबक अशा या पाकळ्या किंवा फूल दिसत आहेत। अशा पद्धतीने टोक पुन्हा एकदा आपण दाबून घेतला आहे व चाकूच्या किंवा एखाद्या चमच्याच्या साहाय्याने हा भाग आपल्याला वरती उचलून घ्यायचा आहे। आता तयार झालेलं हे फूल आपल्याला पुन्हा दुसऱ्या एका चौकोनावर अशा पद्धतीने ठेवायचं आहे की तुम्ही बघू शकतात एका बाजूने सारण उघडं राहिलं आहे। अशा 4 बाजू आहेत, त्यापैकी सारण उघडं राहिलेलं भाग आपल्याला आता खालच्या चौकोनाच्या टोकाच्या बाजूला येईल असं ठेवायचं आहे। त्याआधी मधोमध पेस्ट लावून घेतली आहे व कट मारून आपण त्यावर हे फूल ठेवलं आहे। आपण आधी केलं होतं त्याचप्रमाणे खालच्या चौकोनाचे देखील 4 भाग करून घेतले आहे व सारण जिथे ओपन दिसत आहे तो भाग बरोबर टोकाच्या तिथे घेतला आहे। म्हणजे आता तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपण पहिलं टोक वरती चिकटवलं आहे व सारणाची बाजू झाकली गेली आहे। म्हणजे सारणाची बाजू च्या साईडने आपली ही पाकळी येणार आहे। अशा पद्धतीने आता दोन्ही टोकं याची देखील आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी बघू शकतात पुन्हा एकदा दुसरी पाकळी आपण इथे जॉईंट करून घेतली आहे। सारणाचा जो ओपन भाग असतो तो आपल्याला आता बंद करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओत बघू शकतात टोक आपण वरती चिकटून घेतला आहे व सारणाची बाजू जी ओपन होती ती बंद झाली आहे व त्या पाकळीचे उर्वरित दोन टोकं आधी जोडले होते त्याप्रमाणे जोडून घेतले आहे। इथे देखील सारणाची जी बाजू उघडी आहे त्या बाजूने आपण वरती टोक चिकटून घेतलं आहे व राहिलेले दोन टोके अशा पद्धतीने चिकटवत त्याला छान असा पाकळीचा आकार दिला आहे। तुम्ही बघू शकतात अगदी छान सुबक सुंदर असं हे फूल तयार होत आहे। अगदी सोपी पद्धत आहे। हीच पद्धत रिपीट करत करत दोन्हीही लेअर आपण तयार करून घेतले आहे। आता कुठल्याही बाजूने सारण आपल्याला दिसत नाही, सर्व बाजू अशा पॅक झाल्या आहेत। तुम्ही बघू शकतात अत्यंत सुबक अशा याच्या पाकळ्या तयार झाल्या आहेत। आता या पाकळ्या आपण पेस्टनी चिकटवल्या आहेत तरी देखील सिक्युअर करण्यासाठी इथे आपण मधोमध लवंग लावून घेतला आहे व त्याला छान असा सूर्यफुलाचा आपण टच देण्यासाठी मधोमध काळं असं लवंग लावलं की ते अगदी सुरेख दिसतं। आता तुम्ही बघू शकतात अगदी सुरेख असं आपलं सूर्यफूल तयार झालं आहे। अगदी छान अशा पाकळ्याच्या तयार झाल्या आहेत। त्यानंतर एका प्लेटवर आपण मैदा डस्टिंग करून घेतला आहे, त्यावर हे फूल आता ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मी इथे 12 हे छान असे फुलं तयार करून घेतले आहेत। तुम्ही बघू शकतात दिसायला अगदी सुरेख हे फुलं दिसत आहे। त्यानंतर एका कढईत कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे। तेल छान तापलं की यावर आता आपल्याला हे सूर्यफुलं छान अशी मंद आचेवर तळून घ्यायची आहेत। सूर्यफुलं हे तळताना अगदी गॅस हा मंद ठेवायचा आहे। मीडियम टू लो फ्लेमवरच ही सूर्यफुलं अशा पद्धतीने छान वरती तेल घालत घालत तळून घ्यायची आहेत। म्हणजे सर्व लेअर छान असे तळले जातात। कुठेही गॅस मोठा न करता हे सूर्यफुलं किंवा मोदक तळायचे आहे म्हणजे छान अशी कुरकुरीत तळले जातात व हे मोदक छान असे संपेपर्यंत कुरकुरीत टिकून राहतात। आता तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने देखील छान असा रंग आला आहे। अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे फुलं तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता छान असे मंद आचेवर आपण हे फुलं तयार करून घेतले आहेत। रंग अगदी सुरेख आला आहे व दिसायला देखील अगदी छान असे आपले हे सूर्यफूल मोदक दिसत आहेत। याच पद्धतीने आपण राहिलेले देखील सर्व सूर्यफूल मोदक तळून घेणार आहोत।
आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सर्व सूर्यफूल मोदक या ठिकाणी तळून घेतले आहे। दिसायला अगदी सुरेख हे मोदक दिसत आहेत। अगदी दोन्ही बाजूने फुलाचा आकार छान दिसत आहे व अगदी शेड अगदी छान आला आहे। आपण पाकळ्या केल्या आहेत त्या अगदी छान अशा गोल्डन ब्राऊन झाल्या आहेत व मधोमध अगदी थोडासा हलकासा याला बदामी रंग आला आहे। अगदी दिसायला सुरेख असं आपलं हे सूर्यफूल मोदक तयार आहे। तुम्ही देखील हे मोदक तयार करून बघा व रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।